नमस्कार मंडळी, आपला आवाजच्या विशेष कार्यक्रमात आपलं सहर्ष स्वागत। आवाज जनमताचा या कार्यक्रमाअंतर्गत आपण वेगवेगळ्या लोकसभेतले वेगवेगळे समाजाचे जे घटक आहेत त्यांची मतं जाणून घेणार आहोत की त्यांना खासदार म्हणून कोण आवडेल। तर मग आता आपण पुणे लोकसभेतल्या एका रेड लाईट एरियात आहोत, ज्याला बुधवार पेठ म्हणून देखील ओळखलं जातं। आणि आपण इथं काही महिलांशी व काही रहिवाशांशी चर्चा करणार आहोत आणि त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत की त्यांना आगामी काळात खासदार म्हणून कोणाला बघायला आवडेल किंवा ह्या महिला आणि इकडची काही लोक खासदार म्हणून कोणाला दिल्लीत पाठवते। अभी पुणे में जो है लोकसभा चुनाव आने वाले हैं और साथ ही साथ भाजपा की तरफ से मुरलीधर मोहोळ का नाम आगे करने में आया है और कांग्रेस की तरफ से रविंद्र दंगेकर का नाम आगे किया है और मनसे के जो नेता थे वसंत मोरे वो भी बोल रहे कि हम भी इलेक्शन में खड़े रहेंगे। तो आप किसको वोट डालोगे? किसको? रविंद्र दंगेकर। और साथ ही साथ उन्होंने इधर क्या क्या काम किया आपके लिए? बहुत मतलब अच्छा काम। तुम्ही कोणाला मतदान करता? आम्हाला पंजाब पाहिजे। पंजाब का बरं? पंजाब आम्हाला गरीब असा मायबाप आहे। पंजाब साऱ्याला मदत करतो। पंजाब जिथे तिथे आजाराचा उभा राहतो। आम्हाला भरपूर साथ आहे, गरीबाला साथ देते पंजाब। म्हणजे यंदाच्या वर्षी दंगेकर पॅटर्न चालणार आहे? रविंद्र दंगेकर तेच पंजाब आहे, आम्ही त्यांनाच मत देणार आणि आम्ही त्यांनाच निवडून आणणार। क्यों रविंद्र दंगेकर को क्यों वोट करना? वो अच्छे हैं, कुछ भी मदद होते तो करते हैं, आते रात भर किसको कुछ तकलीफ होते तो सबको सपोर्ट करते हैं। सबको सपोर्ट करते हैं। और ऐसे भी सुनने में आया है कि आपको आपके पास इलेक्शन कार्ड है, तो वो इलेक्शन कार्ड निकालने के लिए आपको किसने सबसे ज्यादा मदद की? कौन से पार्टी ने? रविंद्र दंगेकर। रविंद्र दंगेकर। और रविंद्र अच्छे काम भी करते हैं, सबको तकलीफ होता है सब। वैसे देखा जाए तो अभी लोकसभा चुनाव आने वाले और साथ ही साथ भाजपा की तरफ से मुरलीधर मोहोळ का नाम आगे किया और कांग्रेस की तरफ से रविंद्र दंगेकर का, और वसंत मोरे भी अभी खड़े रहने वाले हैं जो कि मनसे के पूर्व नेता थे। आप किसको वोट करना चाहोगे? कांग्रेस से। कांग्रेस को? क्यों कांग्रेस को? क्यों? अच्छा करता है, गले में अच्छा करता है, कुछ प्रॉब्लम है हमको मदद करता है, रेशन पानी देता है, सब कुछ करता है। मतलब रेशन पानी वगैरह सब कुछ देता है, मदद भी करता है। कुछ लफड़ाएगा तो हमारा बीच में आता है, रात को भी पुलिस को पकड़ेगा तो हमारा मदद करने के आते हैं। वो देर रात को भी आते हैं? हाँ, देर रात को आता है। और आपको क्या लगता है, अगर रविंद्र दंगेकर को अपन वोट देंगे तो वो पुणे को और आगे लेके जा सकते हैं? हाँ, आगे लेके जा सकता है ना। अभी ऐसे कर रहा है तो पहले आगे तो आरो करेगा ना, ज्यादा दस्ते करेगा तो हमारा परिवार अच्छा रहेगा, हमारा गली का मोहल्ला लोग अच्छा रहेगा, अच्छा करेगा ना। हम अच्छा करेगा, वोट देगा तो हमारा अच्छा करेगा ना। बघायला गेलं तर आता लवकरच निवडणूक लागते, सोबतच भाजपकडनं मोहोळांचं नाव पुढे केलं जाते, तर काँग्रेसकडनं रवी दंगेकरांचं नाव पुढे केलं जाते। सोबतच जे मनसेचे माजी नेते वसंत मोरे ते देखील रिंगणात येणार आहेत। तुम्हाला काय वाटतं, कोण निवडून येईल आणि तुम्ही कोणाला मत द्याल? आम्ही त्यांनाच देणार, मोदींना। का बरं? मोहोळांना का? ते मोदींमुळेच आम्ही मोहोळांना करणार। का? मोदीने आमच्यासाठी काहीतरी केलंय, देशासाठी काहीतरी। म्हणजे हा इम्पॅक्ट जो आहे तो मोदींमुळे आणि मोहोळांमुळे असं वाटतंय तुम्हाला की भाजप येऊ शकतं? मोदीच येऊ शकतं। तुम्ही कोणाला मतदान कराल? भाजपकडनं मुरलीधर मोहोळांचं नाव पुढे करण्यात आले, तर काँग्रेसकडनं रवी दंगेकरांचं नाव पुढे करण्यात आले। सोबतच मनसेचे माजी नेते वसंत मोरे देखील रिंगणात उतरले। तुम्हाला काय वाटतं, पुण्याचा खासदार कोण व्हायला पाहिजे? रवींद्र दंगेकर। का बरं? रवींद्र दंगेकर का वाटतं? नाही, आम्ही सामान्य लोकांना त्यांनी लॉकडाऊनमध्ये आम्हाला खूप मदत केलेली आहे आणि जिथं बोलवल तिथं ते आलेले आहेत। आम्हाला अन्नधान्य सगळं व्यवस्थित त्यांनी पुरवलेलं आहे, त्याच्यासाठी ते सामान्य माणसांनी पुढे यावं अशी आमची इच्छा आहे। दंगेकरांनी एक पॅटर्न चालवला होता, कसबा पॅटर्न म्हणून, मागच्या निवडणुकीत आमदारकीचा, तर मग परत एकदा कुठेतरी तो चालेल असं वाटतं का तुम्हाला? हो, चालणार 100%। म्हणजे परत एकदा कुठेतरी दंगेकर तेवढेच किंवा त्यापेक्षा जास्त मतदेखील समोरच्या उमेदवाराला पाडून निवडून येऊ शकतात? हो, येऊ शकतात। आणि कुठेतरी जर का वसंत मोरे उभे राहिले तर दंगेकरांच्या वोट बँकवरती काय फरक पडत असं वाटतं? नाही, येणार ते दंगेकरच येणार। भाजपकडनं मुरलीधर मोहोळांचं नाव पुढे करण्यात आले, तर काँग्रेसकडनं रवींद्र दंगेकरांचं नाव पुढे करण्यात आले। सोबतच मनसेचे माजी नेते जे आहेत वसंत मोरे ते देखील रिंगणात उतरलेले आपल्याला पाहायला मिळते। तुम्ही कोणाला मतदान करणार आहे? वसंत मोरेंना। वसंत मोरेंना मतदान करणार, का बरं? त्यांनी आमच्या भरपूर सहकार्य केलेले, आम्हाला
लॉकडाऊन मध्ये सांभाळलेले आमच्यावर म्हणजे असं हे केलेले आम्हाला बहिणीप्रमाणे धरतात आम्हाला सगळ्या ताई लोकांना. म्हणून तुम्ही वसंतदादा हो हो त्यांनाच त्यांनी निवडून यावं, चांगलं व्हावं त्यांचं, आमचं असं आहे. आम्ही रवींद्र धनगरलाच मदत करणार आहे, कारण की त्यांनी आम्हाला ना लई मदत केली, लई म्हणजे राशन किट बीट जेवण पाणी सगळं 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 पूर्ण केलंय आम्हाला, कपड्यापासून तर खाण्यापासून तर सगळं सगळं पूर्ण केलंय, पार घरापर्यंत आम्हाला आणून दिलेलं आहे. आमचं मत त्यांनाच जाणार, रवींद्र दंगेकरांना. म्हणजे एकूणच बघायला गेलं तर मग इकडच्या बायका रवींद्र दंगेकरांनाच दिल्लीत पाठवणार, इकडनं काहीतरी त्यांच्या वोट बँक वरती जास्त भर आता पडेल. ज्यांना माहित असतंय त्यांनी करणार, ज्यांना माहित नसेल तर त्यांनी मग ते कुणाला करणार ते आपल्याला ठाऊक नाहीये. आपल्याला माहिती आहे तर आपण करणारच. आपल्या अर्ध्या ह्याच्यातल्या कमीत कमी आपल्या इथं कमीत कमी 2-3 हजारच्या वर बायका आहेत, त्यातल्या करतीन बघा 1,500-2 हजार बायका. बाकींच्यांचं आपल्याला काय माहित नाहीये, पण आम्ही त्यांनाच देणार. दादा, तू इथं काम करतो, सोबतच आता निवडणुकीची रणधुमाळी देखील वाजलेली पाहायला मिळते. भाजपकडनं मुरलीधर मोहोळ कुठेतरी मैदानात उतरतायत, तर मग काँग्रेसकडनं रवी दंगेकर मैदानात उतरतायत. सोबतच मनसेचे माजी नेते वसंतदादा मोरे देखील मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. एकूणच या महिलांशी तू संपर्कात असतो, तुला काय वाटतं इकडच्या महिला कोणाला मतदान करतील आणि कोण इथं जास्त प्रभाव पाडतंय? दंगेकरच करेल, कारण ते इथं वारंवार कामं करत असतात. त्यांचे कामाची नियती पण एकदम व्यवस्थित आहे. कामं पण म्हणजे वारंवार म्हणजे पार पाडत असतात ते व्यवस्थित, आणि त्यांचंच नाव म्हणजे प्रत्येकाच्या तोंडात आहे. आणि कारण ते आहेत तसं म्हणजे वेळेवर काम पूर्ण करतात, पार पाडतात, आणि तेच येतील बहुतेक. 100% तर तेच, 100% तर तेच येतील, काय त्यात वाद नाही. तू आता इथं काम करतो, तू या महिलांशी संपर्कात असतो, त्या महिलांचे काय हवं नको त्यावेळेस देखील तुम्ही धावून जातात. तुला काय वाटतं की या महिला कोणाला मतदान करतील, किंवा इकडनं जास्त प्रभाव इकडं कोणाचा आहे, कोण इकडनं जास्त मतं खाऊन जाईल? तसं खरं असं बोलायला गेलं तर दंगेकर दादा आपल्या म्हणजे हर याच्याला कामाला येतात. कधी आपण कुठलंही काम आपलं नेलं त्यांच्यापाशी, काय असलं तरी कुठलंही माझं काय असं म्हणजे मत असलं, म्हणजे माझा काय प्रॉब्लेम वगैरे काय असले तर ते आमच्यासाठी कामासाठी येतात. म्हणजे कधी आपण हे बोलू म्हणजे, तर माझ्या मनात दंगेकर दादा येईल माझ्या मनात. तसं एकूणच बघायला गेलं तर मग तुला काय वाटतं इकडं सर्वात जास्त काम कोणाचं आहे, दंगेकरांचं, मोहोळांचं किंवा वसंतदादांचं? तुला काय वाटतं एकूणच या बायका कोणाला मतं करेल? माझ्या म्हणण्यात दंगेकर दादाला द्यायला पाहिजे, का की त्यांचं काम इथं सर्वात चांगलंच करतात. म्हणजे कामाच्या बाबतीत इकडच्या लेडीज वगैरे काय स्टाफ असेल वगैरे इकडचे ते जास्ती ध्यान देतात. पण माझ्या म्हणण्यात दंगेकर दादा येईल. ताई, आता एकीकडे बघितलं तर निवडणुकीची रणधुमाळी जी आहे ती वाजलेली आपल्याला पाहायला मिळते. सोबतच भाजपकडनं मुरली अण्णा मोहोळांना मैदानात उतरवण्यात आले, तर मग काँग्रेसकडनं रवींद्र दंगेकरांना मैदानात उतरवण्यात आले. सोबतच मनसेचे जे माजी नेते आहेत वसंतदादा मोरे, ते देखील मैदानात उतरलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? एकूणच तसं बघितलं तर मग तुम्ही इथं काम करतात, तुम्ही इकडच्या बायकांशी संवाद साधत असतात सतत, त्यांच्याशी बोलण्यावरनं तुम्हाला काय वाटतं कोण निवडून येईल? आम्हाला काय, आम्हाला हातच आम्हाला निवडून यायला पाहिजे. त्याने आम्हाला सहकार करतात, परत आम्हाला धान्य देतात, सगळं काम बिम ते सगळं त्याने व्यवस्थित करतात. म्हणजे काम बिम वगैरे सगळं इकडं पंजाच करतात. हा पण अजून कुठलं कारण आहे, असं काही कारण आहे का ज्याच्यामुळे हात निवडून यायला पाहिजे? आता सगळेच मत आहे की हात निवडून यावं, सगळ्यांना सहकार्य करावं, बस. तुम्ही कोणाला मतदान करणार? तसं जर बघितलं तर पुणे शहराचा नगरपालिकेत 1997 सालापासून आहे, म्हणजे ते 60 नगरसेवक आहेत. त्या नगरसेवक पदाच्या काळात त्यांच्या काम या पूर्व भागात नेहमी सातत्याने प्रत्येक आंदोलन असू द्या, प्रत्येक प्रश्नावर असू द्या, पाण्याचा प्रश्न आहे, देवदासी भगिनींचा प्रश्न आहे, पुणे शहरात अनेक आंदोलनं घडली, तर त्यांच्या रूपाने घडली ती. आणि ते घडत असताना त्यातून त्यांना 2009, 2014 आणि आत्ताची 2009ला दिग्गज उमेदवार विरुद्ध उभे होते, गिरीश बापट, की सातत्याने ते कसब्याचे आमदार होते, पण त्यांनी ती फाईट दिली, अवघ्या 4 ते 5 हजार मतांनी पडली.
त्यांचा दांडगा अनुभव, पुणे शहराचा अभ्यास आणि त्या अभ्यासाच्या बळावर असं मला वाटतं की रवींद्र धंगेकर हे योग्य उमेदवार आहे. एकूणच बघितलं दादा तर मग तुमचं जे दुकान आहे हे मेन बुधवार पेठेत येतं, मेन बुधवार गल्लीत येतं असं आपण म्हणू शकतो. सोबतच इथं देवदासी महिला देखील आपला व्यवसाय करत असतात. तुम्हाला एकूणच ह्या सर्व भागाची परिस्थिती पाहता काय वाटतं की या महिला कोणाला प्रामुख्याने मतदान करतील या किंवा कुठल्या उमेदवाराला जास्त मतांनी निवडून नाही आणायचा नाही प्रयत्न? नाही नाही या महिलांचं अनेक प्रश्न आहेत, अनेक प्रश्न आणि धंगेकरांचं ऑफिस हे जवळ आहे. हे बुधवार पेठ रेड लाईट एरिया आहे. अर्ध्या रात्रीला बी पोलीस चौकीचा प्रश्न असू द्या किंवा अनेक प्रश्न त्यांचे उद्भवतात, त्यावेळेला धंगेकर किंवा धंगेकरांचे कार्यकर्ते हे नेहमी मदतीला येतात या भागात दंगेकर इथं. त्यामुळे त्यांची ती नाळ जुळलेली आहे या जनतेशी. एकूणच आपण बघितलं तर मग इथं रवींद्र दंगेकरांसोबत जाणारा जो वर्ग आहे तो फार मोठ्या प्रमाणात असल्याची माहिती जी आहे ती आपल्याला एकूणच पद्धतीने मिळते. आणि या सर्वांशी चर्चा केल्यानंतर असं देखील कळतंय की ही सर्वच लोक जी आहेत ती रवींद्र दंगेकरांना मतदान करण्यासाठी इच्छुक आहेत. तर मग काही लोक वसंत तात्यांना आणि काही लोक मुरलीधर मोहनंदा मतदान करण्यासाठी इच्छुक आहे. आता एकूणच इकडनं कोणाला जास्त लीड मिळणार किंवा या बायका आणि इकडची काही मंडळी एकूणच कोणाच्या पाठीमागे अजून खंबीरपणे उभी राहणार